आज आपण मुंबईच्या एका सुंदर आणि निसर्गमय ठिकाणाला भेट देणार आहोत, ज्याचे नाव आहे संजय गांधी नॅशनल पार्क। तर आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी नॅशनल पार्कला कसे पोहोचायचे, या उद्यानाचा इतिहास आणि माहिती, प्रवेश शुल्क, पार्कची वेळ, तसेच या उद्यानात तुम्ही काय काय पाहू शकता याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आजचा ब्लॉग व्हिडिओ सुरू करूया। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील बोरिवली येथे वसलेले असून मुंबईकरांसाठी आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्यांसाठी येथे पोहोचण्याचा उत्तम पर्याय म्हणजे रेल्वे। त्यामुळे संजय गांधी नॅशनल पार्कला येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुंबईतील पश्चिम रेल्वे लाईनवर असलेल्या बोरिवली रेल्वे स्टेशन पर्यंत यायचे आहे। बोरिवली रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनच्या ईस्टला म्हणजे पूर्व दिशेला यायचे आहे। एका बोरिवली स्टेशनच्या बाहेर आलोय आणि या साइडलाच बघा इथं ऑटो स्टँड आहे आणि हा जो रोड जातो तो सरळ जातो आपला नॅशनल पार्कला। बोरिवली रेल्वे स्टेशन पासून संजय गांधी नॅशनल पार्क हे फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यामुळे रेल्वे स्टेशन पासून तुम्ही ऑटोने, बसने किंवा पायी चालत देखील जाऊ शकता। पायी चालत जाण्यासाठी तुम्हाला 10-12 मिनिटे लागू शकतात, तर ऑटोने तुम्ही 5 मिनिटात संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचू शकता। बघा संजय गांधी नॅशनल पार्कचं तिकीट काउंटर आहे, तर इथून तिकीट घ्यायचे आणि आतमध्ये एंट्री करायची। संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये भारतीय नागरिकांसाठी प्रवेश शुल्क म्हणून प्रति व्यक्ती 94 रुपयाचे तिकीट काढावे लागते। उद्यानात वाहनांसाठी पे अँड पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे वाहन पार्क करून तुम्ही उद्यानाच्या प्रवेश करू शकता। काढून आम्ही आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला कनेरी केव किंवा नॅशनल पार्क फिरण्यासाठी प्रायव्हेट गाड्या या बग्गी वगैरे येतात आणि बेस्टची बस पण आहे। आपण आता बसकडे जाऊया आणि तिथून डायरेक्ट जाणार आहोत कनेरी केवला। कान्हेरी केव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। सायकल स्टँड पासून थोडेसे पुढे गेल्यावर तुम्हाला हा बस स्टॉप मिळेल। इथून एसी बस पकडून डायरेक्ट कान्हेरी केव्ज पर्यंत जाऊ शकता। बघा हा बस स्टॉप आहे, या बस स्टॉपवरून आपल्याला डायरेक्ट कनेरी केव्जसाठी बस मिळते। चला एसी बस मध्ये बसलोय कनेरी केव्जला जाण्यासाठी। ही एसी बस तुम्हाला प्रति व्यक्ती फक्त 13 रुपयाच्या तिकिटामध्ये कान्हेरी केव्ज पर्यंत पोहोचवेल। बघा या बसनं आम्ही आता इथं उतरलोय, इथे छोटे छोटे स्टॉल पण येतं आणि हा सरळ रोड जातो। तर इथून आता आपल्याला वरती जायचं आहे, शेड्या चढून इथून वरती जायचं आहे सरळ। आता बसमध्ये उतरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर बघा तुम्हाला इथे छोटे छोटे खाण्याचे स्टॉल पण दिसतील आणि कनेरी केव्हला जाण्यासाठी इथून वरती शेड्या चढून वरती जायचं आहे। कनेरी केव्हमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला इथं बघा तिकीट काउंटर आहे, इथून तिकीट घेऊन तुम्हाला आतमध्ये जावं लागेल। कान्हेरी केव्ज पाहण्यासाठी तुम्हाला प्रवेश शुल्क म्हणून प्रति व्यक्ती 25 रुपयांचे तिकीट काढावे लागते। काउंटरवरून तिकीट काढल्यानंतर तुम्हाला ह्या गेटनं वरती जायचं आहे। बघा कान्हेरी केव्हचा एंट्री गेट आहे, इथं तिकीट तपासलं जातं आणि मग आपल्याला आत यायचं आहे। आपण वरती डायरेक्ट जाऊया कान्हेरी केव्हच्या लेणी पाहिलं। साईडला पिण्याचं पाणी आणि वॉशरूमची सुविधा पण आहे आणि इथं वरती जातो बघा कान्हेरी केव्हसाठी। संजय गांधी नॅशनल पार्क मधील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे कान्हेरी लेणी। कान्हेरी हा शब्द संस्कृत शब्द कृष्णगिरी पासून आलाय, ज्याचा शब्दशः अर्थ आहे काळा पर्वत। लेणी 1 आणि 2 बघितले, जाऊया आता तिकडे पुढच्या लेणी पाहायला। या कान्हेरी लेणी जवळपास 2000 वर्ष जुन्या लेणी आहेत।
या लेण्यांतून बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान, ध्यानधारणा स्थळे, पूजा कक्ष, विहार आणि मोठमोठ्या बुद्ध मूर्तींचे दर्शन घडते. येथील बौद्ध मूर्ती आणि शिल्पकला प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण 109 लेणी गुफा आहेत. शिल्पकलेची अप्रतिम उदाहरणे येथे बघायला मिळतात. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर हे ठिकाण एकदा तरी पाहायला हवं. इथून वरती पण येतात लेणी आणि या साईडला पण येतात, म्हणजे बरेचसे लेणी आहे. जवळपास 109 लेणी आहे तिथे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईतील बोरिवली येथे वसलेले एक प्रसिद्ध जंगल आणि पर्यावरण पर्यटन स्थळ आहे. चला झालेत आता कान्हेरी केव्ज एक्सप्लोर करून. आता आपण जाऊया खाली. स्वातंत्र्यपूर्व काळात या उद्यानाला कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी उद्यानाचे क्षेत्रफळ फक्त 20.26 चौरस किलोमीटर होते. वेगवेगळे ग्रुप, शाळेच्या सहली वगैरे पण येतात गार्डन मध्ये फिरण्यासाठी. खूप छान आहे, फॅमिलीला तुम्ही घेऊन येऊ शकता. शांत वाटतं एकदम. खाण्याचे स्टॉल्स वगैरे पण आहेत, काकडी, चणे, मक्का वगैरे. चला आता आपण जिथं बसनं उतरलो होतो तिथून आपल्याला बस भेटेल, जाऊया आता बसने. बस आली परत. आता या बसनं आपण रिटर्न परत जाणार आहे. AC बसच आहे, तिकीट वगैरे काढायची आणि बस आली की बसमध्ये बसायची. 10 मिनिटाला बस भेटेल तुम्हाला. AC बसेस वगैरे येतात. बस स्टॉप आहे. तिकीट काढले आता आम्ही दोघांनी, मी नेक्स्ट रन माझी. तर जाऊया आतमध्ये. आमचा नाश्ता उकडलेले काळे चणे चांगलं लागतं. नवीन ऐकतं. कान्हेरी केव्हमधून बसमधून आम्हाला या बस स्टॉपला उतरवलं आणि आता आलोय आपण गार्डनमध्ये. छान आहे. या साईडला पण मोठे बघा झाडे वगैरे, सगळं गार्डन आहे. बसायची सोय, खाण्याचे पण छोटे छोटे स्टॉल्स आहेत. त्यामध्ये बघा SGNP म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क शॉर्टकट दिलेला आहे. त्याच्यावरती वाघाचा स्टॅच्यू वगैरे उभा केलेला आहे आणि छान वाटतं एकदम. मस्तपैकी शांतता पण आहे, झाडे, पक्ष्यांचे आवाज वगैरे मस्त वाटतं एन्जॉय करायला. फॅमिलीसाठी वगैरे एक दिवस थोडासा वेळ काढून वगैरे येऊन थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी एकदम उत्तम जागा आहे. सायकलवरती पण एक्सप्लोर करतात. गार्डनमध्ये बघा छोटे छोटे खाण्याचे स्टॉल पण आहेत आणि बसण्याची पण सुविधा वगैरे चांगली. हे बघा हे गार्डन आहे आणि गार्डनच्याच अपोजिटला बघा या साईडला मेन गेट दिलेला आहे. हा रस्ता जातो आपल्या गांधी टेकडीकडे. तर तुम्ही इथून 10-15 मिनिटाचे ट्रेक करून वरती गांधी टेकडीकडे जाऊ शकता आणि तिथं जाऊन मस्त म्हणजे बसण्यासाठी शांत वगैरे ठिकाण आहे. तिथं पण जाऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता सध्या तर आम्ही काही जात नाही, तर आम्ही थोडंसं बाकीच्या गोष्टी बघणार आहे. आपण आलेलो आता
की आतमध्ये टॉय ट्रेननं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, आतमध्ये जाऊ शकता. पण सध्या या ट्रॅकचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे हा ट्रॅक सध्या बंद आहे आणि टॉय ट्रेनसुद्धा बंद आहे. बघा आता हा रोड जातो खाली, समोरच आहे आपलं बोटिंग पण करू शकता. बघा या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. बघा या बग्गी पण असतात, तुम्ही बग्गीनं पण एक्सप्लोअर करू शकता. पर्यटकांसाठी येथे बोटिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. इथं आलोय आपण नौका विहार बोटिंग पॉइंटला, याच्यामध्ये बोटिंग वगैरे चालू आहे. एकोणीसशे मध्ये उद्यानाला लागून असलेल्या विविध राखीव वन मालमत्तांचे अधिग्रहण करून उद्यानाच्या आकारात विस्तार करण्यात आला. यानंतर बोरिवली राष्ट्रीय उद्यान उपविभाग नावाच्या वन विभागाच्या स्वतंत्र युनिटने या क्षेत्राचा कारभार पाहिला. मस्त वाटतंय, शांत ना बोटिंगच्या एरियामध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे 274 पक्ष्यांच्या प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 35 प्रजाती, फुलपाखरांच्या 170 प्रजाती आणि झाडांच्या 1300+ प्रजाती आहेत. लायन टायगर सफारी विंडो पण इकडे आहे, कॅट ओरिएंटेशन सेंटर पण आहे आणि गार्डन फ्रॅग्रन्स या साईडला रोड जातो. संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते, तर दर सोमवारी संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी बंद असते. कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान 1974 मध्ये तयार करण्यात आले आणि नंतर त्याचे नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान असे ठेवले गेले. तर 1981 मध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या स्मरणार्थ बोरिवली राष्ट्रीय उद्यानाचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नामकरण करण्यात आले. बघा हे लायन टायगर सफारीचं तिकीट काउंटर आहे, या बसेस असतात, तुम्हाला बसमध्ये घेऊन जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी लायन सफारी आणि टायगर सफारीची सोय आहे. ही सफारी बस मधून घेता येते, ज्यामध्ये वाघ, हरिण आणि सिंह या प्राण्यांना सुरक्षित अंतरावरून पाहण्याची संधी मिळते. हे उद्यान सध्या सुमारे 104 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले असून भारतातील सर्वात घनदाट जंगलांपैकी एक मानले जाते. मुंबई सारख्या महानगराजवळ असलेले हे उद्यान जगातील काही मोजक्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे, जे महानगराच्या हद्दीत वसलेले आहे. नॅशनल पार्कमध्ये हे म्युझियम सुद्धा आहे, तर या म्युझियम मध्ये जाऊन बघूया आपण आतमध्ये काय काय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे, जिथे शहराच्या धावपळीतून मुक्त होऊन शांतता अनुभवता येते आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. एक वेगळी शांतता अनुभवण्यासाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. पहिलं म्युझियम बघितल्यानंतर तुम्हाला हे दुसरं म्युझियम पण आहेत, म्हणजे 2 म्युझियम आहेत जे की फ्री ऑफ कॉस्ट असणार. याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला शुल्क द्यायची गरज नाही, तर हे म्युझियम बघू शकतो. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय. - 1969 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी आपल्याला इथे एकदा नक्की भेट द्यायला हवी. उद्यानाच्या शांत वातावरणात फिरताना मिळणारा अनुभव खरोखरच मनमोहक आहे. पक्ष्यांचे आवाज, हिरवीगार झाडं आणि शुद्ध हवा
शहराच्या गडबडीतून दूर आपल्याला इथे एक वेगळाच आनंद मिळतो. जून ते फेब्रुवारी हा कालावधी उद्यानाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. पावसाळ्यात उद्यान अधिकच हिरवेगार होते आणि शरद ऋतूतील थंड हवामानात प्रवास सुखदायी ठरतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन ठिकाणांचे व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणासह. धन्यवाद.